6वी झोन मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच बटाट्याचे मिनी पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत. तळल्यानंतर दुप्पट-तिप्पट फुलतात आणि खायलाही मस्त खमंग खुसखुशीतही लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बटाट्याचे मिनी पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत बटाटे. तर मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून साल काढून घेतलेत. हे बटाटे मी कुकरला लावून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मिडियम गॅसवरती आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण काढून बटाटे थोडेसे गरम असताना साल काढून घेतले, जेणेकरून बटाट्याची साल अगदी पटकन निघावी म्हणून. आता हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेतली आहे. त्यावरती असा बटाटा ठेवून आपल्याला ग्लासच्या साहाय्याने हा बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता बटाटे अगदी छान शिजलेले आहेत, लगेच बारीक होत आहेत. आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले संपूर्ण बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बटाटे छोट्या किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. पण बटाटे किसत असताना त्यामध्ये बटाट्याचा मोठा तुकडा राहू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाटे मी छान बारीक करून घेतलेत आणि मस्त इथे आपल्याला बटाट्याचा लगदा मिळालेला आहे. आता आपण हा थोडा वेळ असाच साईडला ठेवून देऊयात. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. ही कढई मी छान गरम करून घेतली आहे फुल गॅसवरती. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे. साबुदाण्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी 125 ग्राम इतका साबुदाणा घेतलेला आहे. आता आपल्याला मिडियम गॅसवरती हा साबुदाणा असं सतत हलवून चांगला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजत असताना हलवणं थांबवायचं नाही, कारण साबुदाण्याचा रंग बदलू शकतो. साबुदाणा लगेच खाली लागतो पहा, तर खाली न लागू देता आपल्याला हा साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला छान भाजलेला आहे. कढई आपण गरम करून घेतली ना की साबुदाणा कढईत घातला की तो लगेच गरम होतो आणि लगेच तो चटकायला लागतो. साबुदाणा चटकायला लागला की तो छान फुलतो पहा. तर अशा प्रकारे आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता साबुदाण्याचा रंगही बदलला नाही आणि साबुदाणा छान भाजला आहे. आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि हा साबुदाणा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवूयात. आता साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला तो साबुदाणा दळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आता झाकण लावून मिक्सरला हा साबुदाणा आपण बारीक दळून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं छान बारीक असं पीठ तयार झाले. तुमचं पीठ जर यापेक्षा जाडं आलं असेल ना तर तुम्ही बारीक चाळणीने या पिठाला चाळून घ्यायचं आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. पण इथे माझं पीठ एकदम बारीक आलेलं आहे म्हणून मी या पिठाला न चाळताच वापरणार आहे. आता सुरुवातीला आपण जे बटाटे बारीक करून घेतले होते ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पीठ इथे मी टाकले. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. आता 1 चमचा यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या मिक्सरला पाणी न घालता अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकता. आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ मी यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे आणि छान असा याचा गोळा तयार झाला आहे. आता हा गोळा आपल्याला चाळणीवरती ठेवायचा आहे वाफवण्यासाठी. तर हे पीठ मी ना पुरणाच्या चाळणीवरतीच ठेवून वाफवून घेणार आहे आणि या पिठाला मी थोडंसं पसरवून घेतलं जेणेकरून हे पटकन वाफावं म्हणून. आता इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता यावरती आपण ही चाळणी ठेवून देऊया. तुमच्याकडे अशी पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पोह्याच्या चाळणीमध्ये सुद्धा हे पीठ वाफवून घेऊ शकता. आता आपण यावरती झाकण ठेवून हे पीठ मिडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटे वाफवून घेऊयात. आता 12 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता पीठ आपलं छान वाफलं. या पिठाला मस्त अशी चकाकी आली आहे, तेव्हा समजायचं पीठ आपलं छान वाफलं आहे. पीठ जर कच्चं राहिलं तर आणखी थोड्या वेळाला वाफवू द्यायचं आहे, पण पीठ चांगलं वाफवून घेणं हे खूप गरजेचं आहे. पीठ छान वाफल्यानंतरच आपले पापड ना छान फुलतात. आता पीठ छान वाफलं आहे म्हणून आपण गॅस बंद करून हे पीठ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता पीठ इथे मी ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि पीठ आता छान थंड झालं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि बटाटाही चिकट असतो पहा, तर हाताला पीठ चिकटू शकतं. अशा वेळी तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप हाताला लावून याला थोडंसं मळून घेऊ शकता. इथे आपल्याला खूप जास्त वेळ पिठाला मळायचं नाही, थोडंसंच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मळल्यानंतर पहा अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीत हे पीठ घालून याला परत आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. आता आपण या पिठाला मळून घेऊयात. अशा प्रकारे आपण पिशवीत पीठ घातलं ना तर ते हाताला चिकटत नाही पहा आणि आपल्याला छान मळता येतं.
याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला पापड बनवायला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतले, मस्त लवचिक आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण पिठाचा गोळा तोडून याचा उंडा तयार करून घेऊया, कारण आता लगेच आपल्याला पापड बनवायला सुरुवात करायची आहे. इथे आपला उंडा तयार आहे, लगेच याला लाटून घेऊया. तर लाटण्यासाठी आपल्याला पॉलिथिन शीटचा वापर करायचा आहे. तिथे मी अगोदरच पॉलिथिन शीट घेतली, याला थोडंसं तेल लावून घेतले जेणेकरून लाटताना हे चिकटू नये म्हणून. आता आपण याला लाटून घेऊयात. आता आपल्याला छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे, जास्त जाडही ठेवायचं नाही, छान पातळ लाटायचे म्हणजे पापड आपले छान पातळ होतात पहा. तुम्ही इथे पाहू शकता मस्त चौकोनी आणि पातळ पोळी याची मी लाटून घेतली आहे. आता आपण वरची पॉलिथिन शीट आहे ना ती काढून घेऊयात. आता लगेच आपण याचे पापड कट करून घेऊयात. तर पापड कट करण्यासाठी इथे मी छोटी वाटी असते ना तिचा वापर करते. तुमच्याकडे अशी वाटी नसेल तर तुम्ही ग्लासनं किंवा एखाद्या छोट्या डब्याच्या झाकणानं सुद्धा असे पापड कट करून घेऊ शकता. तर पाहू शकता मस्त आपले चिप्ससारखे पातळ पापड तयार झालेले आहेत. आता हे वाळत घालायचे आहेत आपल्याला दुसऱ्या पॉलिथिन शीटवरतीच. अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण पापड कट करून घेऊयात. तर पाहू शकता अगदी पटपट हे पापड तयार होतात, जास्त वेळही लागत नाही आणि खूप मस्त इथे आपले पापड तयार झालेले आहेत. तुमच्या घरात जर छोटी मुले असतील ना तर तुम्ही हे पापड कट करण्याचं काम लहान मुलांनासुद्धा देऊ शकतात. मुलंसुद्धा हे काम आवडीने करतील आणि अगदी सहज करतील. पाहू शकता मस्त आपले पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला जर अशा प्रकारे मोठी पोळी लाटून याचे छोटे छोटे पापड बनवायचे नसतील ना तर तुम्ही पुरीसारखे याचे पापड लाटून घेऊ शकता. एक एक पुरीसारखा पापड लाटायचा, ते सुद्धा पापड छान होतात. पण मला छोटे पापड बनवायचे होते म्हणून मी अशा प्रकारे वाटीने हे पापड कट करून घेते. आता अशाच प्रकारे आपण राहिलेले संपूर्ण पापड बनवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड इथे मी बनवून घेतलेत आणि अर्धा किलो बटाट्यापासून आपले इथे 150च्या वर पापड तयार झालेले आहेत. मी पापड मोजूनसुद्धा घेतले. तर पाहू शकता भरपूर इथे आपले पापड तयार झालेत. आता हे तयार पापड मी 1 दिवस उन्हामध्ये वाळून घेणार आहे. पण तुमच्याकडे ऊन नसेल ना तर तुम्ही हे पापड फॅनखालीसुद्धा वाळून घेऊ शकता. आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. तर 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचे पापड आपले मस्त वाळले. खूप सुंदर इथे आपले बटाट्याचे मिनी पापड तयार झालेले आहेत. मार्केटमध्ये मिळतात ना अगदी तसेच, मी तर म्हणेन की मार्केटपेक्षाही भारी आपण हे बटाट्याचे पापड घरीच तयार केलेले आहेत. हे पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपवास आहे ना तेव्हा पापड तळून खाऊ शकता. तर आज इथे आपण फक्त अर्धा किलो बटाटे आणि 125 ग्राम साबुदाण्याचा वापर करून भरपूर असे पापड तयार केलेले आहेत. एकदम मस्त पातळ चिप्ससारखे आपले इथे पापड तयार झालेले आहेत. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे पापड तळताना तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पापड तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच कमी करून अशा प्रकारे आपल्याला पापड तळून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त आपले पापड फुललेले आहेत. खूपच मस्त पापड तयार होतात. पहा, नक्की ट्राय करून पहा. मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे आणून देण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरातच जर पापड बनवले आणि त्यांना हवे तेव्हा तळून दिले तर मुलंसुद्धा खुश होतील. मुलंच नाही तर मोठ्यांनासुद्धा हे पापड खूप जास्त आवडतील, इतके छान लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.